मंडळी, तुम्हाला रांगोळी दाखवणार म्हणून की काय, बॉबीने रांगोळी थोडी व्यवस्थितच ठेवली होती आणि सकाळची वेळ आहे. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावाकडचे सकाळचे आवाज थोडे ऐकवते. नेहमीची सुंदर सकाळ या फुलांच्या मुळे अजूनच सुंदर बनते. मग मंडळी, ऐकलात ना आवाज? पक्ष्यांचे सुंदर आवाज इथं येत असतात, कारण की अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आमचं घर आहे. बॉबी तुम्हाला मी झूम करून दाखवत आहे. अण्णा गोठ्याकडे गेलेले आहेत, तर अण्णांच्या पाठोपाठ बॉबी गेलेला आहे बघा. आणि इथं लाजाळू किती छान पद्धतीनं लाजत आहे. फुलाचं आयुष्य हे 1 दिवसाचं आहे हे त्यांना माहिती असून सुद्धा ते आपल्याला किती आनंद देऊन जातात. आज विचार केला फुलांची आणि पानांचीच सुंदर अशी रांगोळी काढूया. तर रांगोळी आवडली असेल आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मंडळी. मग सुंदर अशा रांगोळीसोबत सुंदर असे फोटो पण काढून झाले. मग सकाळची वेळ असल्यामुळं पाण्याची गडबड. पाणी भरत असताना बादलीमध्ये पाणी भरण्यासाठी डोकावून बघितलं तर एक बेडकी दिसली. तर तुम्ही म्हणाल काय काय सारख्या तुझ्या व्हिडिओमध्ये सारख्या सारख्या बेडक्या असतात. तर मग त्या बेडकीला असं जीवनदान दिलं. इकडं सासूबाई चुलीवरती भाकऱ्या भाजत होत्या. आज चुलीवरती भाकऱ्यांचा विषय म्हणजे आज गावाकडं भाजी भाकरी वाटतात. त्यानंतर जनावरांच्या गळ्यात बांधण्यासाठी, म्हशीच्या गळ्यात बांधण्यासाठी फुलांच्या माळा केल्या. फराळ पण आज भाकरीसोबत देतात. मग देवपूजा आटपून घेतली. मंडळी, जीवन जगताना नेहमी आनंदी राहायचे असेल तर सकारात्मक विचार केला पाहिजे. जीवनात छोटी मोठी संकटे येतच असतात. त्यावर मात करत आनंदाने जीवन जगता आले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र सकारात्मक असला पाहिजे. यानंतर फराळ दिला आणि घेतला. अशा पद्धतीनं गावाकडे फराळ वाटतात. मग आम्ही गोठ्यामध्ये घेऊन गेलो. छोट्या छोट्या फुलांचे मोठे मोठे हार असं म्हटलं तरी चालेल. आणि ते मग हार घेऊन, सुपातून हार घेऊन जाण्याची काय गावाकडं पद्धत नाही हां काय. नाहीतर म्हणाल ही आणि कोणती नवीन पद्धत. रेडकू काही केलं तरी हार बांधून घेत नव्हतं. त्याला वाटत होतं ही काहीतरी खायची वस्तू आहे, त्यामुळं ते अशा पद्धतीनं मारत होतं. आणि म्हैससुद्धा ओवाळताना मला मारत होती. आणि मग त्यातूनच भाऊने एक टोमणा दिला की म्हैशीला तुझी ओळख नाही, ओळख होण्यासाठी सतत गोट्यात यावं लागतं. मग म्हटलं असू देत. मग दिवाळीची सुट्टी असली की गावाकडे पाहुण्यांची रेलचल होते. अशा पद्धतीनंच आमच्या घरी पण पाहुणे आले होते. आणि मग त्यामधली छोट्या दीदीनं मला चांगला फीडबॅक दिला की म्हणाली, जशी व्हिडिओमध्ये तू चकली दाखवली होतीस तशी छान चकली झाली आणि या छोट्या दादाला पण आपले व्हिडिओ खूप आवडतात, आवडीनं व्हिडिओ बघतो म्हणून सांगत होता.